नमस्कार, पालघर न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे। मी आहे प्रितेश पटेल। मी आलो आहे वाडा तालुक्यातील तळ्याचा पाडा इथे काही ग्रामस्थ बसलेले आहेत। या ठिकाणी आपण पाहू शकता इथे रस्त्यांचं खरं म्हणजे विकास झालेला आहे, म्हणजे रस्ते झालेले आहेत या परिसरामध्ये, परंतु असे अजून काही मूलभूत सुविधा अजूनही या ठिकाणी पोहोचलेल्या नाहीत। उदाहरणार्थ मी या ठिकाणी जेव्हा वाड्यात शहरात फिरलो त्याच्यानंतर शेवटचा टप्पा हा तळ्याचा पाडा होता आणि या ठिकाणी आल्यानंतर मी वाड्याचा जो ऐतिहासिक तळा आहे तो तळा शोधण्याचा प्रयत्न केला। खरं म्हणजे मी तळ्याच्या पाड्यापर्यंत पोहोचलो, परंतु मला तळा काही भेटला नाही। तळा शोधून थकलो मी। त्याचं मला असं वाटलं की तळा म्हणजे खूप वर्षापूर्वी पाहिला होता मी, पण आत्ता तळा पाहायला मिळालाच नाही मी। तर तिथे गेलो स्पॉटवरती आणि स्पॉटवरती गेल्यानंतर पाहिलं तर मला वाटतं कोणीतरी काहीतरी पिकं लावली असेल, काहीतरी शेती ज्या प्रकारे भातशेती करतो तसं कुठलं तरी त्या ठिकाणी शेती करायला लावली असेल असं मला वाटलं। तर नंतर लक्षात आलं की मी एकाला विचारलं तळा कुठे आहे, तर तिथे बसलेल्या एका मुलाने मला सांगितलं की तळा हा तळा आहे। मला हा तळा कसा काय असू शकतो? इथे तर झाडं झालेत, मस्त पिकं गवत झालेली आहेत मोठी मोठी, कोणीतरी लागवड केली असायला पाहिजे। आणि तिकडे काहीतरी देवस्थान आहे। देवस्थान कुठलं आहे ते? आपली देवी सती आसरा देवी। अच्छा, सती आसरा देवी, सती आसरा देवी आहे त्या ठिकाणी। तिथे मी माझा सेल्फी फोटो देखील घेतला आणि खूप मला आनंद वाटला की कुठेतरी एक चांगलं देवस्थान त्या ठिकाणी दिसलं। जे इथल्या परिसरातील बांधव असतील, गोरगरीब किंवा आदिवासी बांधव असतील, त्यांचं ते देवस्थान आहे त्या ठिकाणी आणि एक चांगल्या नयनरम्य ठिकाणी आहे। तलावाच्या बाजूला म्हणतात, पण तलावच नाही भेटला, हे खूप खेदाची गोष्ट आहे। आणि त्या ठिकाणी कुठेतरी त्या मंदिराला ज्या प्रकारे काहीतरी अजून वाडा नगरपंचायत म्हणा किंवा पूर्वीची ग्रामपंचायत असेल, त्यांनी काहीतरी त्यांना सुशोभीकरण करायला पाहिजे होतं। हे सुद्धा तर मला म्हणजे कमतरता वाटली। मी या ठिकाणी ग्रामस्थांना प्रश्न विचारले। आज मतदानाचा दिवस आहे खरं म्हणजे, तर तिथल्या लोकांनासुद्धा आता असं आहे की मतदान आम्ही केलं आहे, पण काहीतरी नवीन काहीतरी पाहिजे असंही त्यांची इच्छा आहे। आपण एकूण माझ्या मागे पाहिलं असेल तर हा पूर्ण RCC रोड आहे। RCC रोड झाला आहे, रोडचं काम चांगलं केलेलं आहे, परंतु साईड पट्टा जो साईडचा भराव आहे ना तो अजून मला या ठिकाणी पाहायला मिळालेला नाही। एकंदरीत वाडा शहरात अनेक ठिकाणी विकासाची कामं झालेली आहेत, पण मात्र गटारी कुठेतरी उघड्या असतील, कुठेतरी चेंबर नाही आहेत, कुठेतरी साईड पट्टा नाही आहे, कुठेतरी पाण्याची समस्या अजूनही आहे। मग तर त्याचप्रकारे तलावाचा जर गाळ काढला असता, कचरा काढला असता, तर आपल्याला या ठिकाणी तलाव सुशोभीकरणसुद्धा करायला वेळ गेली नसती आणि तलावाचं कामसुद्धा आपल्याला पाहायला मिळालं असतं। आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष लोटली, तरीही आपल्याला अजून मूलभूत सुविधांसाठी झगडावं लागतं आहे। ही खूप मोठी खेदाची गोष्ट आहे। म्हणजे रस्ते जरी आत्ता झाले असतील तरी अजून पाण्याच्या समस्या सुटलेल्या बहुतांश पाहायला मिळते की सुटलेल्या नाही आहेत। आता आपण इथे विजेचा खांब आपण पाहतोय। हा चांगली गोष्ट आहे की नगरपंचायतने या ठिकाणी विजेचा खांब पोचवला आहे। मला वाटतं तिथे CCTV कॅमेरासुद्धा बसवलेला पाहायला मिळतो। म्हणजे एकंदरीत विकास होऊन राहिलेला आहे, नाही असा भाग नाही आहे, पण जी कामं झालेली असतात ना ती कामं व्यवस्थितरित्या पार पडली पाहिजे, म्हणजे पूर्णत्वच नेली पाहिजे। जसे हा रस्ता झालेला आहे, तर रस्ता झाल्यानंतर तो पूर्णपणे त्या ठिकाणी साईड भरावसुद्धा करायला पाहिजे होता। अनेक समस्या म्हणजे अजून भेडसावत आहेत। बघूया येणाऱ्या काळात जे काही नवीन नगराध्यक्ष मिळतील वाडे शहराला किंवा जे काही या परिसरातील नगरसेवक मिळतील ते कितपर्यंत पुढच्या विकास कामांना खरे ठरतात हे यावरून पाहायला मिळेल।